Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. God is good All the time. all the time. God is good. प्रभूला आपण धन्यवाद देऊया, देवाचा आपण आभार मानूया. आज पाम संडे आहे आणि पाम संडे म्हणजे सावळ्याचा रविवार आज आहे आणि आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेममध्ये जे उत्सवाने प्रवेश झालेला आहे आणि म्हणून प्रियानो आज आम्ही काही वचन प्रभूच्या गौरवासाठी आम्ही वापरणार आहोत. लूका शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय आणि वचन आपण वाचूया. 1 ते 5 वचन वाचून आम्ही परमेश्वरला धन्यवाद देऊया. लूका शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय वचन 1 ते 5. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जबाबदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. ओके, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो पुष्कळ अशा झाडांच्या बद्दल त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अनेक झाडं पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि बायबल सांगतं की बऱ्याच झाडांचा उल्लेख बायबलमध्ये असे कोणतंही झाड नाही आहे की ज्याचा उल्लेख उगाच त्या ठिकाणी केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक झाडाला काही नाही काहीतरी अर्थ आहे, प्रत्येक झाडाला काहीतरी बेस आहे आणि म्हणून परमेश्वरानं हे झाड या भूतलावरती ठेवलेलं आहे. असं कारण नसताना कुठलंही झाड या पृथ्वीवर परमेश्वरानं उगवलेलं नाही आहे. म्हणून काही झाडं आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत. आता आम्ही बघितलं की येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी जक्कई धडपड करत होता, कारण तो यरीहो मधून येशूचा प्रवेश होत आहे. बायबल सांगतं की जक्कई त्याला पाहण्यासाठी तो धडपडत आहे आणि बायबल सांगतो तो ठेंगणा असल्यामुळं, तो गिड्डा असल्यामुळं त्याला येशूला पाहता येत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्याला येशूला पाहता येत नव्हतं आणि बायबल सांगतं की तो येशूला पाहण्यासाठी धावत पळत जाऊन उंबराच्या झाडावर चढला. कुठं चढला तो? उंबराचं झाड. उंबराच्या झाडावर चढला. कारण उंबराचं झाड अशी गोष्ट आहे की फार गुळगुळ असतं, त्याला भुसा असतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये सर्व लोक धब्बा घालायचे, गाऊन घालायचे आणि बायबल सांगते की त्या झाडावर त्याला ते कसा काय तो चढू शकला? चांगल्या माणसाचं झाडावर चढता येत नाही, कारण तिथं खूप स्ट्रगल आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय त्याला स्ट्रगल काय म्हणतात मराठीमध्ये? कष्ट आहे. एक कष्ट आहे झाडावर चढण्यासाठी आणि सर्कस मोठी आहे आणि तो त्या झाडावरती चढलेला आहे फक्त येशूला पाहण्यासाठी. हे पहिलं झाड आम्ही बघितलेलं आहे. बायबल सांगतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो उत्पत्ती अध्याय 2 वचन 8 आणि 9 त्या ठिकाणी 2 झाडांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ती झाडं आम्ही बघूया. उत्पत्ती अध्याय 2 वचन 8 आणि 9. एदेन बाग. परमेश्वर देवाने एदेन बाग. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली. परमेश्वर देवाने पूर्वी एदेन बाग लावली. हा. आणि तिच्यात आपण घडलेल्या मनुष्याला ठेवले. त्यामध्ये आपण घडवलेल्या मनुष्याला परमेश्वराने ठेवलं. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीचे झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देण्याचे झाड ही जमिनीतून उगवली. प्रेज द लॉर्ड. जीवनाचं झाड आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड ही कुठून उगवली? जमिनीतून उगवली. कारण देवानं अशी झाडं उगवलेली नाही. प्रत्येक झाडाला परमेश्वराने काहीतरी एक बेस ठेवलेला आहे. प्रत्येक झाडापाठीमागे परमेश्वराचा काहीतरी उद्देश आहे, हेतू आहे आणि म्हणून असं म्हणाले की जीवनाचं झाड आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड ही 2 झाडं बागेच्या मध्यभागी परमेश्वरानं उगवलेली आहेत. उत्पत्ती अध्याय 8 आणि वचन 11. उत्पत्ती अध्याय 8 वचन 11. सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले. सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले. तो त्याच्या तोंडी एक जैतुनाचे झाडाचे नुकतेच फुटलेले पान आहे असे त्याला दिसले. आमेन. प्रेज द लॉर्ड. जगाचा देवाने ज्यावेळेला पाण्याने नाश केला त्यानो बायबल सांगतो नोहावरती देवाची कृपा दृष्टी होती आणि नोहाने आपल्या कुटुंबासाठी तारू बांधलं होतं आणि पाणी जमिनीवरून पाणी हटलं की नाही हटलं, अजून पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी परमेश्वराला प्रथम कावळ्याला सोडलं
केला आणि पवित्र शास्त्रात दुसऱ्यांदा त्याने कबूतर सोडलं आणि कबूतर नुकताच उमललेलं चैतन्याच्या झाडाचं पान आपल्या टोपीमध्ये ते घेऊन आलं. हे झाड किती आहे? प्रेज द लॉर्ड. हे तिसरं झाड आहे. चौथं झाड आहे. हालेलुया. हे चौथं झाड आहे. पहिलं झाड आम्ही बघितलं उंबराचं, दुसरं बघितलं जीवन आणि मरणाचं झाड आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी हे जे झाड आहे ते जैतुन्याचं झाड आहे. प्रेज द लॉर्ड. जे आम्हाला काय सांगतं? शांतीचा संदेश आम्हाला देतं. प्रेज द लॉर्ड. जैतुन्याचं झाड काय आम्हाला शांतीचा संदेश देत आहे. ओके, आता एक वचन वाचूया. पहिले राजे इथं 4था अध्याय 19वा अध्याय आणि 4 वचन. पहिला राजे 19वा अध्याय आणि 4 वचन. 19 आणि 4. स्वस्त रानात एक दिवसाची मदत चालून जाऊन एका रथामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. हा, त्या ठिकाणी आम्ही पाहतो की इजबेल ज्या वेळेला एलियाला मारण्यासाठी त्याच्या पाठीस लागलेले आहे, बायबल सांगतो एक दिवसाची मदत चालून जाऊन तो कुठे जाऊन बसला? रतामाच्या झाडाखाली. रतामाचं झाड हे देवाचं सान्निध्याचं प्रतीक आहे. ज्या ठिकाणी तो जीव मुठीत घेऊन पळाला, जिथे त्याला मरणाची भीती होती, त्या रतामाच्या झाडाखाली जाऊन तो बसला. त्या ठिकाणी त्याला देवाच्या दूताने त्याला सामर्थ्य दिलं, त्याला भाकरी आणि त्याला पाणी प्यायला दिलं. आणि बायबल सांगतं त्या भाकरीच्या जोरावर, त्या पाण्याच्या जोरावर एलिया 40 दिवस आणि 40 रात्र चालत जाऊन देवाचा डोंगर होरेब या ठिकाणी तो गाठलेला आहे. या ठिकाणी आम्हाला रतामाचं झाड हे देवाचं सानिध्य, रतामाचं झाड हे देव आम्हाला सामर्थ्याचं प्रतीक, रतामाचं झाड हे आम्हाला शक्तीचं प्रतीक आम्हाला दर्शवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही पाहिलं, आता आम्ही 5 झाड आम्ही पाहिलेले. प्रेज द लॉर्ड. आणि 6वं झाड आता आम्ही बघत आहोत पवित्र शास्त्रामध्ये योहान सुवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि वचन 1 ते 5. प्रभू येशू ख्रिस्ता ठिकाणी म्हणतो, पहा मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. वाचूया मी वचनामध्ये योहान सुवर्तमान 15वा अध्याय वचन 1 ते 5. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा फाटा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणारा फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो. जे वचन मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मग मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलीमध्ये राहिला वाचून त्याला फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही काही करता येणार नाही, तुम्हालाही काही देता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे त्यामध्ये. कारण द्राक्षवेलाचं जे झाड आहे हे ऐक्याचं प्रतीक आहे. कसलं प्रतीक आहे? ऐक्याचं प्रतीक आहे. ऐक्य असणं, एकत्र राहण्याचं प्रतीक म्हणजे द्राक्षाचं झाड आहे. हालेलुया. मत्तेय शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचन 18 ते 22. मत्तेय शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचन 18 ते 22 आम्ही वाचूया देवाच्या गौरवासाठी. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याजवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्याजवळ काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला कधी फळ न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंजिराच्या झाडाला देवाने काय केलेला आहे? शाप दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. फळ नसणाऱ्या झाडाला त्याने काय केलेला आहे? शाप दिलेला आहे. कारण आज मला तुम्हाला सांगू द्या, आता आम्ही पाहिलं अंजिराच्या झाडाबद्दल. प्रेज द लॉर्ड. आम्ही बायबलमध्ये जी झाडं आहेत त्या झाडावर त्याला काय करत आहे? मनन आणि चिंतन करत आहे. एक वचन वाचूया योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 12 ते 19. हा, येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने
यरूशलेमेत प्रवेश. आज पाम संडे आहे आणि आज सावल्याचा रविवार आहे. आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेमध्ये जय उत्सवाने काय झालेला आहे, प्रवेश झालेला आहे. लोकांनी तिथं गजर केलेला आहे. आज पुष्कळ ठिकाणी चर्चेसने फेरी काढलेले आहेत. विश्वासणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, आराधना करणारे लोक, चर्चला जाणारे लोक, प्रत्येकाने आज काय केलाय, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रत्येकाने आज काय केलेलं आहे, फेरी काढलेली आहे, जयघोष केलेला आहे, गजर केलेला आहे. आणि म्हणून असं म्हणलं की येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेमध्ये जय उत्सवाने प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. बघा माझे प्रिय, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश झालेला आहे. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले. कुठल्या झावळा आणलं त्यांनी? खजुराच्या. प्रेज लॉर्ड. आता आपण झाडं कुठली कुठली बघितली? बऱ्याबद्याचं ज्ञान करून देणारं झाड, उंबराचं झाड, जीवनाचं झाड, जैतुन्याचं झाड, द्राक्षबेराचं झाड, रतामाचे झाड, अंजिराचे झाड, आणि आता आपण बघतोय कुठं झालंय, खजुराचं झाड. एवढी सगळी झाडे असताना बायबल सांगतं की यरूशलेमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश होत असताना त्यांनी खजुराच्या झाडाच्या झावळ्या घेऊन ते गजर करत होते. होत्या वचनामध्ये आणि गजर करत म्हणाले, गजर करत म्हणाले, होसाना, सगळे म्हणाले होसाना, प्रभूच्या नावाने येणारा, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा, इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. आपण सगळे मिळून होसाना होसाना, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. होसाना होसाना. होसाना होसाना. ते फक्त गजर करत नव्हते, तर त्यांच्या हातामध्ये खजुराच्या झाडाच्या झावळ्या होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुढं येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोनेच्या कन्ये, भिवू नकोस, पहा तुझा राजा गाढवीच्या शिरावर बसून येतो. त्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवले. त्यावेळेस तो लोक समुदाय त्याच्या बरोबर होता. त्याने त्याबद्दल साक्ष दिली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खजुराच्या झाडाच्या झावळ्या घेऊन त्यांनी गजर केला. माझ्या प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, खजुराच्या झाडाचा जो खरा अर्थ आहे, आत्मिक जो अर्थ आहे, का खजुराच्या झाडाच्या त्यांनी झावळ्या घेतल्या? का ते उंबराच्या झाडाचे घेऊ शकत नाही? का ते द्राक्षाच्या झाडाच्या झावळ्या त्यांनी घेऊन गजर केला नाही? का त्यांनी अंजिराच्या झाडाच्या झावळ्या घेऊन त्यांनी गजर केला नाही? का त्यांनी जैतुनाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन त्यांनी गजर केला नाही? फक्त त्यांनी स्पेशल ते झाड निवडलं, ते होतं खजुराचे झाड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रतामाच्या झाडाच्या त्यांनी झावळ्या घेतल्या नाही. बायबल सांगतं खजुराच्या झाडाने तिने काय केलंय, जल्लोष केलेला आहे. म्हणजे पण आज मला तुम्हाला सांगू द्या, बायबल मध्ये खजुराच्या झाडाचा जे उल्लेख आहे, पवित्र शास्त्रामध्ये खजुराच्या झाडाचा जे उल्लेख आहे, 70 पेक्षा जास्त वेळा पवित्र शास्त्रामध्ये खजुराच्या झाडाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. खजुराचं झाड हे विजयाचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. खजुराचं जे झाड आहे ते विजयाचं प्रतीक आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवलेला आहे. येशू ख्रिस्ताने पापावरती विजय मिळवलेला आहे. आणि आम्हाला त्यांनी या सर्व शैतानाच्या डोक्यातून, सर्व बंधनातून आम्हाला त्यांनी सोडवलेलं आहे. आणि म्हणून लोकांनी खजुराच्या झाडाच्या झावळ्या घेऊन त्यांनी जयघोष केला. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रेज द लॉर्ड. त्यानं खजुराचं झाड हे कशाचं प्रतीक आहे? विजयाचं प्रतीक आहे. बघा, वाळवंटामध्ये ते झाड असतं. कुठं झाड ते? किती वादळ आलं तर ते झाड पडत नाही, ते झाड वाकत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या झाडामधून आम्हाला देव काय शिकवतो की आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये किती संकट आली, कितीही वादळ आली, तर त्यानं
खजुराच्या झाडाचं जे प्रतीक आहे हे आमच्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. Praise the Lord. आणि म्हणून खजुरीचं झाड कसं आहे, विजयाचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रभूचं स्वागत किंवा जय घोष त्या खजुराच्या झाडाने करण्यात आलेला. माझ्या प्रेरणो, वादळ किती आलं, किती संकट आलं, माझ्या प्रेरणो, ते खजुराचं झाड कधीही पलट नाही. असं म्हटलेलं आहे, खजुराच्या झाडात पहिले गुणधर्म त्याचा जो आहे ते वादळामध्ये स्थिर असतं. काय असतं? Praise the Lord. वादळामध्ये ते स्थिर असतं, ते मोडत नाही, ते पडत नाही, आणि ते खंबीर चिकाटीने ते उभारलेलं असतं. आणि म्हणून ती विजयाचं प्रतीक आहे. दुसऱ्या झाडाच्या झाडाला त्याने काय घेतलं नाही, कारण खजुराचं झाड हे कसं आहे, स्थिरतेचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, खजुराच्या झाडाबद्दल आम्ही बघितलं पियानो, तर त्याची उंची 100-150 फूट असं उंच असतं. Praise the Lord. 100 ते 150 फूट ते काय असतं, उंच असतं. आणि इतके उंच असून सुद्धा ते पडत नाही. Praise the Lord. ते खंबीर असतं, वादळामध्ये उभारलेलं असतं. बघा माझे प्रेरणो, कितीही ऊन आलं त्या उन्हामध्ये ते कोंजत नाही. आणि जाणा येणारे जे राजस्थानमध्ये जे लोक असतील, जे मिस्रामधून प्रवेश करणारे, इजिप्त राष्ट्रामधून जे देशामधून जे प्रवेश करणारे लोक आहेत, जे वाळवंटातून जाणारे लोक आहेत, त्यांना सावलीचं प्रतीक, हे शांतीचं प्रतीक म्हणून फक्त खजुराचं झाड आहे. Praise the Lord. त्याचं गुणधर्म तो आहे. आणि पहिली गोष्ट तो विजयाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट आहे, ते किती वादळ आलं तर ते खंबीर असतं, ते स्थिर असतं, ते पडत नाही. तिसरी गोष्ट आम्ही त्या झाडाचा गुणधर्म बघतो की ते शांतीचं प्रतीक आहे. हालेलुया. जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना, यात्रिकांना ते झाड वाळवंटामध्ये थांबण्यासाठी त्या झाडाशिवाय दुसरं कुठलीही सावली त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि म्हणून खजुरीचं झाड हे फार महत्वाचं आहे माझ्या प्रियानो. बघा, पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आम्ही वाचूया. एचकेल याचा 41वा अध्याय, वचन 17 ते 26. एचकेल 41वा अध्याय, वचन 17 ते 26. त्या ठिकाणी एचकेलला देवानं दृष्टांत दिलेला आहे. आणि त्या दृष्टांताद्वारे परमेश्वर खजुरीच्या झाडाचं मर्म त्याला दाखवत आहे. एचकेल 41वा अध्याय, वचन 17 ते 26. मंदिराच्या बाहेरल्या बाजूची द्वारावरची जागा, सभोवतालच्या भिंतीचे आतले व बाहेरले अंग ही सगळी योग्य प्रमाणात होती. त्यावर करूब व खजुरीची झाडे कोरली होती. कशी झाडं कोरली होती? खजुरीची झाडं. Praise the Lord. बघा, डिझाईन, पवित्रतेचं प्रतीक. Praise the Lord. प्रत्येक मंदिराच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला कशाची झाडं कोरली होती? खजुरीची झाडं. Praise the Lord. करूबी म्हणजे आणि खजुरी, ती झाडं ते त्या ठिकाणी कोरलेली होती. आणि म्हणून ते पवित्रतेचं प्रतीक आहे. हालेलुया. बघा, खजुरीच्या झाडाचं मर्म फार महत्वाचं म्हणजे प्रेरणो, त्यांनी धावळ्या घेतल्या. दुसऱ्या कुठल्या झाडात धावळ्या घेतल्या, पण खजुरी झाडात त्यांनी धावळ्या घेतल्या, कारण ते सार्वकालिक जीवनाचं प्रतीक आहे, ते विजयाचं प्रतीक आहे. Praise the Lord. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की ते पवित्रतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रत्येक ज्या नक्षीकाम त्या ठिकाणी डिझाईन काम व्हायचं मंदिराचं, तर त्या मंदिराच्या भिंतीवरनी खजुरीचं झाड कोरलं जायचं. कसं? 2 करूबामध्ये एक खजुरीचे झाड होते व प्रत्येक करूबाला 2 तोंडे होती. करूबाला एक खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर सर्वकडे अशा प्रकारचे काम होते. जमिनीपासून दरवाजाच्या वरल्या भागापर्यंत गाभाऱ्याच्या भिंतीवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती. गाभाऱ्याच्या द्वाराचे खांब चौरस होते. परमपवित्र स्थानाच्या पुढल्या बाजूचे स्वरूप गाभाऱ्याच्या सारखेच होते. वेदी लाकडाची असून 3 हात उंच व 3 हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. त्याने मला म्हटले, परमेश्वरापुढे असणारे हे मेज आहे. गाभाऱ्यात व परमपवित्र स्थानास 2 कवाडे होती. एका कवाड्यात 2 व दुसऱ्या कवाड्यात 2 अशा उघडझाप करिता येणाऱ्या 2 झडपा होत्या. भिंतीवरल्याप्रमाणे त्यावर म्हणजे गाभाऱ्याच्या कवाडावर करूब व खजुरीची झाडे कोरली होती. आणि बाहेरील देवडीच्या बाहेरच्या बाजूस मोठ्या मोठ्या तुळ्या होत्या. देवडीच्या दोन्ही बाजूस झरोके असून त्यावर खजुरीची झाडे ही कोरली होती.
मंदिराच्या बाजूच्या खोल्या व मोठ्या मोठ्या खोल्या अशा तऱ्हेच्या होत्या. प्रेज द लॉर्ड. खजुरीचं झाड, प्रत्येक ठिकाणी जे खजुरीचं झाड आहे माझ्याकडून हे पवित्रतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगा, खजुराचं झाडाचा गुणधर्म जो आहे ते फार शक्तिशाली आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे ते? फार शक्तिशाली आहे. दुसरी गोष्ट मी बघतो की ते वादळामध्ये सुद्धा ते स्थिर असतं. संकटामध्ये किती वादळ आलं तर ते कधी घडत नाही. आणि तिसरी गोष्ट मी बघतो की त्यामध्ये चिकाटी भरपूर असते. प्रेज द लॉर्ड. ते वाकत नाही, ते मोडत नाही. आणि चौथी गोष्ट आम्ही बघतो ते भरपूर फळ देतं. कसं देतं? भरपूर फळ. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत आम्ही जितकी फळं खाल्लेले आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या सगळ्यामध्ये जर साखर जास्त असेल तर खजूर झाडामध्ये 62 ते 65% त्याच्यामध्ये काय असते? साखर होते. पण ती जी शुगर आहे किंवा ती जी साखर आहे खाल्ल्याने आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यानं कुठलाही आपल्या शरीराला साईड इफेक्ट होणार नाही. आपल्या कुठल्याही प्रकारचा अधिकार आपल्या शरीराला होणार नाही. हे खजूर झाडाचं काय वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, खजूर जे आहे हे खाण्यासाठी फार पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये लॉंग लाईफ आहे, त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून ज्या वेळेला वाळवंटामधून जे प्रवासी प्रवास करत होते ते खजूर खायचे, कारण त्याच्यामध्ये खूप शक्ती असायची. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये काय असायची? खूप शक्ती, एनर्जी त्याने माणसाला भरपूर मिळत होती. आणि म्हणून खजुरीचं झाड हे आशीर्वादाचं सार्वकालिक जीवनाचं काय आहे? प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. उगाचच तिने खजुरीच्या झाडाच्या झाडा घेतलेल्या नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची जी पानं आहेत ना, पानं कसे? खजूर झाडाची पानं अशी खुले. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये मोकळीक आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझी प्रेरणा, खजुरीचं झाड त्यामध्ये फार आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्र संहिता त्याचा 92 अध्याय वचन 12 ते 15 मध्ये आम्ही वाचूया. त्या ठिकाणी तो काय सांगत आहे? एक विश्वासणाऱ्या लोकांसाठी खजूर झाडाबद्दल तो काय बोलतो? वाचूया. स्तोत्र 92 12 13 14 15 वचन. नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधस्वरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात ठेवलेले ते आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. वृद्धपणात देखील ते फळ देत राहतील. ते रसभरीत आणि टवटवीत राहतील. बघा, खजूर मिरर कधी कोण बघितलंय का? प्रेज द लॉर्ड. खजूर किती पण जरी वाढला तरी पण तो माणूस खातो, कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये लॉंग लाईफ आहे, सार्वकालिक जीवनाचं प्रतीक आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की नीतिमान खजुरीच्या झाडासारखा काय होईल? समृद्ध होईल. त्याचे फळ आहेत ना, फळ पुष्कळ असतात. असं मोजता येतं की त्याला फळ असतात, एवढे मोठे त्याला गज असतात. प्रेज द लॉर्ड. एका झाडाला 1000 2,000 फळ लागलेले असतात. प्रेज द लॉर्ड. ते काय आहे? भरभराटीचं प्रतीक आहे. खजुरीचं झाड हे आशीर्वादाचं प्रतीक आहे. खजुरीचं झाड हे भरभराटीचं प्रतीक आहे. खजुरीचं झाड हे समृद्धीचं प्रतीक आहे. आणि म्हणून असं म्हणलं की नीतिमान काय होईल? खजुरीच्या झाडासारखा समृद्ध होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीवर परमेश्वर आम्हाला काहीतरी शिकवतो. आणि म्हणून येरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश होत असताना लोकांनी हातामध्ये खजुरीच्या झाडाचा झावळा घेतला आणि त्यांनी होसाना होसाना त्यांनी गजर केला. कारण त्यांना माहित होतं की हे खजुरीचं झाड विजयाचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवला. प्रभू येशू ख्रिस्ताने पापावरती विजय मिळवला. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. हे खजुरीच्या झाडाचं विजयशाली प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्रियानो, खजुरीचं झाड हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता पुत्रांनी पुष्कळ झाडं बघितलेले आहेत, पण खजुरीच्या झाडाला पवित्र शास्त्रामध्ये फारसं महत्व दिलेलं आहे. या आशीर्वादाचं, शांतीचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं, आनंदाचं प्रतीक आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा, आम्ही वचन वाचूया. दुसरा राजे याचा 6वा अध्याय आणि वचन 29 ते 35. दुसरे राजे 6वा अध्याय वचन 29 ते 35. माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी दुसरे राजे
6वा अध्याय वचन 29 ते 35. माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले, तुझा मुलगा दे म्हणजे आपण त्याला खाऊ. तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला. पहिला राजे 6वा अध्याय वचन 29 ते 35. या मंदिराच्या भिंतीवर त्या मंदिराच्या भिंतीवर सभोवार आतून व बाहेरून करूब खजुरीची झाडे फुललेली फुले कोरली होती आणि फुललेली फुले त्या ठिकाणी काय होती? कोरलेली होती. पुढे त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन त्या मंदिराच्या आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती. सोन्याने मळवली होती. गाभाऱ्याच्या दारात त्याने जैतुनाच्या लाकडाची कवाडे लावली होती. जैतूनाच्या लाकडाची कवाडे लावली होती. कपाळपट्टी व दाराच्या बाह्या आणि भिंतीचा 5वा भाग व्यापलेला. आणि भिंतीचा 5वा भाग व्यापला होता. ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून बघा, जैतूनाच्या लाकडाचा पण याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण बायबल मध्ये जे झाडं दिलेले आहेत त्या झाडाला फारसं महत्व परमेश्वर देतो. जैतूनाच्या लाकडाने त्याची काय बनवलेलं आहे? दोन्ही दारं बनवण्यात आले आहेत. बघा, त्याने त्यावर करू खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती. करुबावर खजुरीच्या झाडावरही सोने लावले होते. त्याने मंदिराच्या दारासाठी जैतून लाकडाची चौकट बनवली होती. तिने भिंतीच्या 4था भाग व्यापला होता. त्याची 2 कवाडे देवदारूची होती. प्रत्येक कवाडाला 2-2 दुमटण्या होत्या. त्याने त्यावरही खजुराची झाडे फुललेली फुले कोरली होती. एक खोदकाम सोन्याने मढवले होते. त्याने 8 अंगात बांधले होते. त्यात हिऱ्याच्या 3 रांगा व गंधसुरूच्या तोळ्याची 1 रांग लावली होती. 4थ्या वर्षी जीव महिन्यात परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला आणि 11व्या वर्षी फुल महिन्यात म्हणजे 8व्या महिन्यात मंदिरातल्या एकंदर साहित्य सहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. त्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यास जन्मोनास 7 वर्षे लागली. प्रेज लॉर्ड. प्रत्येक मंदिर जे आहे पवित्र, जे परमेश्वरासाठी समर्पित बांधण्यामध्ये करणं, त्या मंदिरावर दुसरं कुठल्याही झाडाचं डिझाईन आम्हाला बघायला मिळत नाही आहे. का डिझाईन आम्हाला बघायला मिळत नाही? त्या झाडावर फक्त कुठलं डिझाईन आहे? खजुराच्या झाडाचं नक्षीकाम आणि डिझाईन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानं हे देवाचं आशीर्वादाचं प्रतीक म्हणून खजुरीचं झाड आम्हाला बघायला मिळतं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून यरूशलेममध्ये येशू ख्रिस्ताच्या उत्सवामध्ये ज्यावेळेस प्रवेश झाला, लोकांनी तिसऱ्या कुठं झाडाचं जावळी तिने हातामध्ये घेतली आणि दुसऱ्या कुठं झाडाचे ढापे हातामध्ये घेऊन तिने गजर केला नाही आहे, तर खजुराच्या झाडाचं तिने काय केलंय? जावळ्या हातामध्ये घेऊन तिने गजर केला. काय गजर केला? होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रेज लॉर्ड. त्यानं आज मी तुम्हाला बुद्धी देतो की आम्ही पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी वाचत असताना आम्ही लक्षपूर्वक त्याचा आम्ही अभ्यास करणं गरज आहे. प्रत्येक झाडाला देवानं काहीतरी त्याला अर्थ दिलेला आहे. अशीच कुठलीही वनस्पती या भूमीतून परमेश्वरानं उद्भवलेली नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यानं आज आम्हाला खजुरीचं झाडासारखं आम्ही सुद्धा आशीर्वादित असणं गरजेचं आहे. खजुरीच्या झाडाप्रमाणे आमच्यामध्ये देखील शांती असण्याची गरज आहे. खजुरीच्या झाडाप्रमाणे आम्ही देखील प्रभूमध्ये स्थिर, संकटामध्ये स्थिर, वादळामध्ये स्थिर आम्ही असण्याची आम्हाला गरज आहे. खजुरीच्या झाडाप्रमाणे आम्ही सुद्धा एक शांतीचं प्रतीक लोकांसमोर असण्याची आम्हाला गरज आहे. खजुरीच्या झाडाप्रमाणे लोक आम्हाला पाहतील आणि म्हणतील की देवाचे लोक आहेत. ते चिन्ह होतं खजुरीचं झाड. प्रेज द लॉर्ड. एक चिन्ह होतं देवाचं आशीर्वादाचं आणि पवित्रतेचं चिन्ह. लोक आम्हाला पाहतील आणि म्हणतील खरंच ते देवाचे लोक आहेत, देवाचे उपासक आहेत, आराधक आहेत. अशा प्रकारचं करणं आणि आमचं जीवन जगूया. निश्चित परमेश्वर त्याचं प्रतिफळ आम्हाला दिल्याशिवाय आम्हाला देवात करो. या वक्ताद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण सर्वजण डोळे बंद करू, आपला माना खाली लावूया आणि आजच्या वचनात मी विनंती करतो, आपल्यामध्ये बंधुकरण आहे, आजच्या वचनासाठी प्रार्थना करून परमेश्वराचा आभार मानण्यासाठी.